नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्टिच विथ अश्विनी। तर आपल्या चॅनलवरती हा आपला पहिलाच व्लॉग आहे ज्यामध्ये की आपण शिवणकामाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। म्हणजे शिवणकाम केल्यानंतर जे काही फायदे किंवा तोटे असतील याबद्दलच मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। पण त्याआधी सुरुवातीला जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून की मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लवकर जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा पाहता येईल। तर चला लगेचच आपण आपल्या आजच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तर शिवणकामामधील माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता गेले 9 वर्ष झाले मी हे शिवणकामचं काम करत आहे। 2015 साली मी शिवणकामाचा क्लास केला होता। 1.5 ते 2 महिने क्लास केला आणि त्यानंतर डायरेक्टली शिवणकामाला सुरुवात केली। घरी मशीन असल्यामुळे मला सुरुवातीपासूनच शिवणकामाची खूप जास्त आवड होती। घरी आल्यानंतर सुद्धा मी शिवणकाम खूप जास्त करायचे आणि त्यानंतर शिवून माझी एवढी प्रॅक्टिस झाली की आता मी डायरेक्टली कोणतेही फॅशन असो किंवा कोणताही ट्रेंड असो त्या प्रकारचे ब्लाऊज शिवत असते। तर सगळ्यात आधी तर शिवणकामाबद्दल जे काही तोटे आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करूयात। जेव्हा मी शिवणकामाला सुरुवात केली होती त्यावेळेस सगळे मला घरचे बोलायचे की आता हे योग्य वय नाही शिवणकाम करायचं, जेव्हा तू पुढे जाशील तेव्हा तुला मानदुखी, कंबरदुखी किंवा डोळ्याचा खूप जास्त त्रास जाणवेल। पण आता 9 वर्ष झाले मला शिवून, तरी मला असा कसलाही त्रास जाणवला नाही। हे कशामुळे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते। पण त्याआधी हे सर्व त्रास आपल्याला होऊ नये यासाठी तुम्ही काय करायचं आहे याबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। जेव्हा पण तुम्ही शिवणकामाला बसता त्यावेळेस तुम्ही अगदी शिवणकाम करताना स्ट्रेट बसायचं आहे, जेणेकरून की आपला जो काही पाठीचा कणा आहे तो एकदम सरळ राहतो आणि पाठणदुखीचा कोणताही त्रास होत नाही। बऱ्याच वेळा आपण शिवणकाम करत असताना अगदी मशीनवरती झुकून काम करतो, पण तुम्ही ज्या पोझिशनमध्ये बसता त्यावेळेस तुम्ही अगदी सरळ बसा, जेणेकरून की पाठीचा अजिबातच त्रास होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या खुर्चीवरती तुम्ही शिवणकाम करायला बसणार आहात ती खुर्ची एकदम कुशनसारखी असली पाहिजे, जशी की तुम्हाला साईडला फोटोमध्ये दिसत असेल। आता मी ज्या मशीनवरती आणि खुर्चीवरती शिवणकाम करते ती एकदम साधी सिंपल आहे। मशीन माझी फुल सेटल आहे, पण खुर्ची मात्र प्लॅस्टिकची मी वापरते, कारण की मला अजूनपर्यंत या खुर्चीने कोणताही त्रास झालेला नाही। पण जर तुम्ही नवीनच शिवणकाम करत असाल तर तुम्ही कुशनची खुर्ची वापरू शकता, जेणेकरून की बसायलाही त्रास होत नाही आणि रेल्ल्यावरती पाठीला सुद्धा आराम भेटतो। शिवणकाम करत असताना हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मानू शकता। त्यानंतर दुसरा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेस आपण पाठीला जर स्ट्रेट ठेवू शकत नाही तर यावरती उपाय म्हणून तुम्ही पाठीमागे एकदम अशी उभी उशी ठेवू शकता, जेणेकरून की जेव्हा तुम्हाला पाठीचा त्रास जाणवेल त्यावेळेस थोडंसं शिवल्यानंतर तुम्ही पाठीमागे रेलून बसू शकता। उशीचा सपोर्ट भेटल्यामुळे आपला जो काही पाठीचा कणा आहे तो सुद्धा स्ट्रेट राहतो आणि आपण अगदी मरगळल्यासारखं काम करत नाही, एकदमच सरळ बसून आपलं काम आरामशीर होतं। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये कंटाळत नाही। जेव्हा तुमच्या आवडीचं काम असतं त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये रस घेता आणि आवडीने ते काम करत असता, मग त्यामध्ये कंटाळा येण्यासारखं काहीच नाही। जेव्हा मला घरच्यांनी पाठदुखीची वगैरे भीती घातली त्यावेळेस मी शिवणकाम अगदीच सोडून दिलं। त्यानंतर घरी जेव्हा सुट्ट्या असायच्या त्यावेळेस त्या वेळेमध्ये काय करायचं मग असा विचार करत मी बसायची। नंतर अचानकच माझ्या लक्षात आलं की जेव्हा पण आपण कोणताही बिझनेस असो किंवा आपली नोकरी असो त्यावेळेस आपण तर चेअरवरती बसूनच काम करतो। फार्मासिस्ट असाल तर उभं राहून काम करतो, त्यानंतर जर तुम्ही IT प्रोफेशनमध्ये असाल तर कंटिन्यू तुमचं काम हे चेअरवरती बसूनच असतं, मग त्यांना त्रास होत नाही का? तर असा विचार मी करत असताना अचानक माझ्या लक्षात आलं की जे कोणी फॅशन डिझायनर असतील किंवा मोठे मोठे शिंपी असतील त्यांचं तर हे डेलीचं काम आहे, मग त्यांना हा त्रास जाणवत नाही का? काहींचा तर वडिलोपार्जितच हा व्यवसाय आहे, मग त्यांना सुद्धा त्रास होत नाही का? तर म्हटलं चला यांच्यासारखं आपण सुद्धा हे काम करून पाहूयात। आणि आता गेले 9 वर्ष झाले मला कोणताही त्रास जाणवत नाही, डोळ्यांचा नाही, पाठीचाही नाही आणि मानेचाही नाही। हे काम मी अगदी उत्साहितपणे पार पाडते। तिसरा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही शिवणकामाला बसता त्यावेळेस आपण एकटकच असं शिवणकाम करायचं नाही। अगदी थोड्या वेळ ब्लाऊजचं कटिंग करायचं, कधी ब्लाऊजला हातशिलाई करायची, नंतर हुक लूक करू शकता किंवा थोड्या वेळ शिवायला सुद्धा बसू शकता। कंटिन्यू जर तुम्ही शिवणकाम केलं तर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला हा त्रास जाणवेल, पण तो त्याच दिवसापुरताच फक्त मर्यादित राहतो। नंतर दुसऱ्या दिवशी तुमची जी काही पाठ, मान आणि कंबर असेल एकदमच सरळ होऊन जाते आणि कामाला तुम्ही जोमाने सुरुवात करता। म्हणजेच मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की उठबस करता तुम्हाला हे काम करायचं आहे। कधी आपण गृहिणी असोल तर घरातील आपल्याला खूप सारी कामं असतात, जसं स्वयंपाक असेल, लहान मुलं सांभाळण्याचं काम असेल, ते सुद्धा तुम्ही अधूनमधून करू शकता। ज्यांचा कम्प्लिटली हाच बिझनेस आहे त्यांना तर काही ऑप्शन नाही, पण ज्यांचा थोडासा घरातून बिझनेस आहे तर तसं तुम्ही करू शकता।
चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्याकडे वर्कलोड खूप जास्त असेल, जसं की दिवाळी असेल, संक्रांत असेल, त्यावेळेस आपल्याला शिवणकामाचं खूप जास्त ताण पडतो। त्यावेळेस तुम्ही मदतनीस म्हणून कोणाला तरी घेऊ शकता, जेणेकरून की तुमचं बाकीचं जे छोटं काम असतं ते खूप हलकं होऊन जातं आणि आपल्या एकावरती जास्त लोड येत नाही। या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त शिवणकामाचं काम करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मशीनवरती शिवणकाम करत असता त्यावेळेस मशीनला एक मोटर बसवणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून की पायांचा त्रास अजिबात होत नाही। मोटर बसवल्यामुळे इलेक्ट्रिक गोष्टी आपले काम सर्व जास्त सोपं करतात। हे मोटर जे आहे ते अगदी 1000, 1100, 1200 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल। ऑनलाईन जर तुम्ही परचेस करणार असाल तर खूपच जास्त लवकर कमी प्राईसमध्ये तुम्हाला भेटेल, जेणेकरून की तुमचं काम सोपं होतं। पायावरती थोडंसं काम अवघड जातं आणि पायांना सुद्धा त्रास होतो, पण तुमचा बिझनेस जो छोटासा असेल तर तुम्ही घरगुती असं मोटार नसेल तरीही चालेल। ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम करत असता त्यावेळेस तुमच्या पायांना थोडासा त्रास जाणवतो ज्यावेळेस तुम्ही उठता, पण संध्याकाळच्या वेळेस थोडंसं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये थोडेसे पाय बुडवले ना की अगदी पायांना, तळपायांना सुद्धा आराम भेटतो। अशा वेळेस ही ट्रिकसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि पायांना सुद्धा आराम भेटेल। जेव्हा मी शिवणकाम करत होते त्यावेळेस एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला माहीत नव्हता, तो म्हणजे व्यायाम। जेव्हा तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेस व्यायामाचे खूप सारे प्रकार आहेत, जेणेकरून की तुमच्या पाठीला, मानेला आणि डोळ्यांना सुद्धा खूप जास्त आराम भेटतो। याचा आधार मी यूट्यूबवरती घेतला, जेणेकरून की शिवणकाम करत असताना कोणते व्यायाम तुम्ही रेग्युलरली केले पाहिजे, जेणेकरून की तुम्हाला हे बाकीचे त्रास जाणवणार नाही। अशाच प्रकारे तुम्ही यूट्यूबला पाहून शिवणकाम करत असताना आपण कोणते व्यायाम करू शकतो, जेणेकरून की आपल्याला बाकीचे काही शरीराचे त्रास होणार नाही, हे करू शकता। हे खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून की तुम्हाला कोणताही आजार जाणवणार नाही आणि शिवणकाम तुमचं अगदी सोपं होऊन जाईल। रोजच्या धावपळीतून तुम्हाला व्यायाम करायला जरी वेळ नाही भेटला तरी काही इलेक्ट्रिक गोष्टी तुमचं हे काम सोपं करतात। बाजारामध्ये म्हणा किंवा इतर बाहेर जिममध्ये म्हणा, ज्या छोट्या मशिनी असतात किंवा काही मोठ्या प्रमाणात सुद्धा असतात, त्यामध्ये तुमच्या पायांना, मानेला आराम भेटणाऱ्या खूप साऱ्या मशीन आहेत। शिवणकामामधून आराम भेटण्यासाठी एक स्पेशल अशी मशीन येते ज्यावरती की तुम्ही तुमच्या पायांना, मानेला आराम देऊ शकता, त्याचा सुद्धा आधार घेऊ शकता। एका वेळेस जर तुम्ही त्या मशीनच्या कॉस्टवरती गेला तर 50 ते 60 रुपयामध्ये तुमच्या पायांना आणि बाकीचे जे काही बॉडी पार्ट्स असतील त्यांना आराम भेटतो आणि आपलं काम सोपं होतं। तर आतापर्यंत आपण शिवणकामामुळे होणारे त्रास आणि त्यावरचे उपाय लगोपाठच पाहिलेले आहे। हे झाले मशीन शिवणकाम करण्याचे फायदे किंवा तोटे। त्यासोबतच आता आपण पाहूयात की शिवणकाम केल्यानंतर कोणते कोणते फायदे महत्त्वाचे होतात। जेव्हा तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेस तुमची जी काही इन्कम आहे ती फिक्स असती। ज्यावेळेस तुम्ही कस्टमरला बिल बनवून देता त्यावेळेस जेव्हा ते कस्टमर ब्लाऊज घ्यायला येणार आहे त्यावेळेस पैसे आणि बिल दोन्ही सोबत घेऊन येतं, त्यामुळे तुमचे लगेचच पैसे सुद्धा मिळतात आणि तुम्हाला जास्त ताणही वाटत नाही। जेव्हा तुम्ही कोणताही बिझनेस करता त्यावेळेस तुमचे पैसे तुम्हाला लगेच भेटले की काम करायला सुद्धा छान वाटतं आणि काम करायचा उत्साह सुद्धा येतो। खूप सारे असे बिझनेस आहे ज्यामध्ये पैसे आपल्याला लगेचच हातामध्ये भेटत नाही, पण शिवणकाम झालं किंवा ब्युटिशियनचं काम झालं की लगेचच आपल्याला पैसे भेटतात आणि जर तुम्ही तुमचे काम वेळेत कस्टमरला दिलं तर कस्टमर खुश होऊन लगेचच तुमची जी काही इन्कम झालेली आहे ती तुमच्या हातात सोपवतं। अशी इन्कम जर हातात लगोपाठ भेटली ना तर काम करण्याचा आणि शरीराला जरी काही त्रास झाला तर त्याचं जाणवत नाही। तरी सुद्धा ह्या सर्व घाई गडबडीमधून आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करायचं नाहीये। आपलं शरीर जर चांगलं राहिलं तर अजून आपण काम जास्तीत जास्त करू शकतो आणि आपली जी काही इन्कम आहे ती वाढवू शकतो आणि स्वखर्च त्यामध्ये भागवू शकतो। शिवणकाम हा असा बिझनेस आहे जो कधीही बंद न पडणारा आहे, कारण की लग्न सराई झालं किंवा इतर कोणतेही सण झालं, तुम्ही शहरामध्ये राहा किंवा ग्रामीण भागामध्ये राहा, ब्लाऊज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कोणताही सण समारंभ आला तर आपण साडी घालतोच, त्यावरती मॅचिंग असा ब्लाऊज पाहिजेच। जसा ट्रेंड येईल तसे ब्लाऊजचे चार्जेस बदलतात, त्यामुळे ह्या कामामध्ये खूप जास्त प्रॉफिट आहे। तर मैत्रिणींनो, असा हा आजचा आपला व्हिडिओ होता। आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून जर असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करा। बाय।